पूर्व प्रसंगे रणांगणे वानरे मारल्या वीरसेने रुधिर प्रहादे कोणी धरणे श्रीराम मने कळवळला. गणेश गणपतीला वंदन करून आणि समोर बसलेल्या श्रोत्यांना शरण येऊन नाथ माऊली आपल्याला कथेचं अनुसंधान सांगू लागलेले आहेत. रामचंद्र आणि वानरसेना लंकेमध्ये पोहोचली. एवढंच नाही तर त्यांनी लंकेवरती आक्रमण केलं आणि लंकेची जी तटभिंत होती ती सगळी पाडून यांनी सर्वांनी लंका नगरीला वेढा मारलेला होता. आणि वेढा मारल्यानंतर सर्व वानरांनी लंकेची अतिशय दुरावस्था केलेली आहे. इथल्या सर्व राक्षस वीरांचं कंदन या राक्षसांना मारून टाकण्याचं कार्य वानर सेनेमधील एक एक मोठमोठ्या वीरांनी केलं. आणि तिथे झालेला रक्तपात रामचंद्रांनी पाहिला, सुग्रीवाने केलेलं रणयुद्ध पाहिलं. हे सर्व प्रकार पाहून रामचंद्र मनामधून कळवळून गेले. अरे रे म्हणाले, आपण फक्त माता सीतेला नेण्यासाठी इथं आलेली ही वानर माता सीतेची सोडवणूक करण्यासाठी आलो होतो. रावणाला संधी दिलेली नाही, रावणाला आपण जाऊन आपला शिष्टाई केलेली नाही असा विचार रामचंद्राच्या मनात होता. रामचंद्रांना कळवळा आला, विनाकारण रावणामुळे हे सर्व रावणाचं सैन्य मरू लागलेलं आहे. मुख्य कारण एकटा रावण आहे आणि रावणाबरोबर या बाकीच्यांना देखील विनाकारण शिक्षा भेटते असं रामचंद्रांना वाटू लागलं. आणि रामचंद्राच्या मनामध्ये कृपा उपजली आणि रामचंद्र काय म्हणू लागले, कृपा उपजले रघुनाथाने एकाची अपकारता करुण सकळांच्या गाता राजधर्मता हे नव्हे. सर्व मंडळी सम्मुख बसलेली आहे. रामचंद्र आसनमुख झालेले आहेत आणि या सगळ्या वानरवीरांना रामचंद्र बोलू लागले. रामचंद्र म्हणत आहेत, राजधर्म असा नाहीये. ज्याचा दोष आहे त्यालाच शिक्षा करणं, ज्याचा अपराध आहे त्याला शिक्षा करणं योग्य आहे. ज्याचा दोषच नाही त्याला शिक्षा देऊन काय उपयोग आहे असं रामचंद्र म्हणू लागले. कारण या राजा रावणानं जो अपराध केलेला आहे तो अक्षम्य आहे. याचा दंड फक्त रावणाला द्यायला हवा. त्याच्या बरोबर म्हणजे गव्हाबरोबर किडे रगडले जावेत, अगदी असं या सैन्याचं झालेलं आहे. यांचा यामध्ये दोष नाही. म्हणून रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, ज्यांचा दोष नाही त्यांना मारणं योग्य नव्हे. आपला राजधर्म आपल्याला सांगतो अपराध्याला शिक्षा करणं योग्य आहे. म्हणून या राजा रावणाबरोबर त्याच्या सैन्यानं त्याच्या प्रजेनं का दुःख भोगावं यासाठी रामचंद्र या सर्वांवरती कृपा करण्यासाठी पुढे बोलू लागलेले आहे. सुग्रीव राजा आणि जांबवंत अंगदादे वानर समस्त नळ निळादे हनुमंत शरणांगत बिभीषण. आणि रामचंद्रांनी अशी जेव्हा भाषा सुरुवात केली वापरायला तेव्हा या राजा रावणाचं सैन्य, राजा रावणाचं कुळ आणखीन असंच उन्मत्त होत जाईल. यासाठी नळ नीळ जांबवंत हनुमंत नव्हे एवढाच तर बिभीषण सुद्धा रावणाचा सक्का भाऊ रामचंद्रांना शरण जाऊन सांगू लागलेला आहे की या राजा रावणाचा दोष नाहीये. याच्या सभेमध्ये बसणारे जे आहेत ते देखील रावणाला फूस लावायला कारणीभूत आहेत. राजा रावण एवढं करत नव्हता. ज्या रावणानं हे असं कृत्य केलेलं आहे तो एकटा रावण याला दोषी नाही, तर बाकीच्यांचा देखील याच्यामध्ये दोष आहे. कारण रावण एकटा सामील नव्हता. रावणाने एकट्याने धैर्य केलं नसतं रामचंद्राबरोबर या सर्व वानराबरोबर युद्ध करायचं. त्याच्या सगळ्या प्रधानांनी आपण ऐकलंय, सगळ्या प्रधानांनी उसनावसान रावणाला दिलं होतं. म्हणाले होते या रामचंद्राची सेना एका क्षणात आम्ही संपवू. रामचंद्र नव्हे, लक्ष्मण नव्हे, अगदी अंगदा सकट आम्ही एका क्षणात गिळून टाकू असं यांनी आव्हान दिलं होतं रावणाला. आणि म्हणून रावणानं बळ केलं होतं. परंतु रावणाला स्वतःची बुद्धी स्मरली नाही. म्हणून हे सर्वजण रामचंद्रांना सांगू लागलेले आहेत, राजा रावणाबरोबर त्याची सेना असेल, प्रधान असतील, हे देखील दोषास पात्र आहेत असं म्हणून हे सर्वजण रामचंद्रांची विनंती करू लागले. दुर्ग परदे द्वार बंद करावया राक्षसांचा वध सैन्य ठेवले सणक वीर विविध आतुर बळे. आणि रामचंद्रांनी या सर्वांच्या बरोबर चर्चा करण्याचं ठरवलं. तसं ही सर्व मंडळी म्हणू लागलेली आहे, ही जी लंका आपण जिंकलेली आहे हा वेढा मारलेला आणखीन बळकट करूया आणि मग आपण चर्चेला जाऊ असं म्हणाले. आणि जो लंकेला वेढा मारलेला होता तो परत एकदा द्विगुणित केला. सर्व वानर सेना परत एकदा लंकेला डबल एकदा वेढा मारला. आणि हे सर्वजण विचार विनिमय करण्यासाठी राजा रावणाबरोबर काय करायचं, त्याच्या सेनेचं काय करायचं, प्रधानाचं काय करायचं आणि याच्या प्रजेचं काय करायचं याचा विचार करण्यासाठी ही सर्व मंडळी सैन्यांना तिकडे वेढा मारून दुसऱ्या ठिकाणी चर्चेसाठी एकत्र जमली.
या उपरे काय कर्तव्यता श्रीराम पुषे समजता अवघे म्हणती रघुनाथा युद्ध तत्वता करावे. एवढ्या सर्व ज्ञानी असताना देखील रामचंद्र सर्वांचा काय करू लागलेले, सल्ला मागू लागलेले आहेत. या युद्धामध्ये आपण काय करायला हवं याच्यासाठी रामचंद्र समोर बसलेल्या सुग्रीव असेल, अंगद असेल, जांबवंत असेल, नाहीतर बिभीषण असेल किंवा बाकीचे जे मोठमोठे वीर योद्धे त्या समोर बसलेले होते रामचंद्रांच्या, त्या सर्वांना रामचंद्रांनी प्रतिप्रश्न केला. आपण या युद्धामध्ये सहभागी झालेला आहात, आपण एवढा मोठा रक्तपात मांडलाय, रावणाचे सैन्य विनाकारण रावणाच्या आदेशानुसार इथं युद्धासाठी आलेले आहेत आणि रावण मात्र एकटाच बिळामध्ये लपून बसलेला आहे, स्वतः समोर यायचं धाडस करत नाही, उलट बाकीच्यांची राखरांगोळी करण्यासाठी त्यांना आपल्या समोर पाठवतोय. यांचा काही सुद्धा बिचाऱ्यांचा दोष नाही. मग यांना मारायला पाहिजे की नाही, यांना जीवदान द्यायला हवं की नाही, याचा विचार रामचंद्र या सर्व सभेमध्ये बसलेल्या वानरवीरांना बोलू लागले. तुम्ही वृद्ध धर्मायुक्तान सुबुद्धे बुद्धिवंत या पुढील कर्तव्यता सुनिश्चित मज सांगा. आणि रामचंद्र आपल्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व वृद्ध ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींना प्रश्न विचारू लागलेले आहेत. दधिमुख असतील, जांबवंत असेल, यासारख्या सर्व श्रेष्ठ मंडळींना, सुषेणाला असेल, या सर्वांना रामचंद्रांनी प्रश्न विचारला. म्हणू लागलेले आहेत, तुम्ही आमच्या सर्वांच्या पेक्षा ज्येष्ठ आहात, अनुभवाने श्रेष्ठ आहात, आपण नेमकं कुठल्या युद्ध धर्माचं आचरण करायला हवं याच्यासाठी रामचंद्र या सर्वांना विचारू लागलेले आहेत. आम्ही मात्र अतिशय अविचाराने युद्धासाठी इथं आलेलो आहोत, असं ही सर्व वानर मंडळीचा युद्ध संग्राम पाहून रामचंद्र सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ मंडळींना विचारू लागलेले आहेत. आपण नेमकं काय करायला हवं असा प्रश्न रामचंद्रांनी केला. वानर बाराच्या गजरे सेतू बांधणे सागरे रावण मारावया सहपरिवारे लंकेवरे आम्ही आलो. आणि असा प्रश्न करताच सर्व वानर मंडळीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांनी अगोदर ठाण बांधलेलं होतं, मनामध्ये निश्चय केलेला होता, आपण आलोय कशासाठी. रामचंद्रांची सीता आपल्याला सोडवायची आहे, आपल्या स्वामीची जी पत्नी आहे त्याची सोडवणूक करायची आणि त्याच्याबरोबर रावणाला धडा शिकवायचा, त्याने जे हे चोरी आणि परनारीचं हरण करण्याचं जे कृत्य केलेलं आहे याचा त्याला धडा शिकवायचा आहे. या हेतूने आम्ही रामचंद्रा तुमच्या बरोबर आलेलो आहे. हे कार्य आम्हाला संपुष्टात आणायचं आहे, रावणाला धडा शिकवायचा आहे, म्हणून इथपर्यंत आलोय. आणि तुम्ही म्हणत आहात या रावणाला सोडायचं, याच्या सेनेला सोडायचं, याच्या प्रजेला भक्षायचं, म्हणजे यांना सोडून द्यायचं, असं काही योग्य नव्हे. आम्ही ज्या कामासाठी आलो ती कामच राहून जाईल, असं ही वृद्ध मंडळी रामचंद्रांना बोलू लागले. सैन्य मारावे लंका नाता विचार काय सापयात ऐसे समजती सांगता ते रघुनाथा न मानेचे. आणि रामचंद्रांनी समोरच्याची ही वदनोक्ती ऐकली आणि रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, खरोखरच म्हणले, आपण इकडे आलोय या कामासाठी, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. सगळी वानर मंडळी म्हणत होती, ज्येष्ठ श्रेष्ठ हनुमंत असेल, जांबवंत असेल, या सर्वांनी रामचंद्रांना सांगितलं रावणाला सोडायचं नाही म्हणले. अगदी सगळ्या सैन्यासकट रावणाचा अंत करायचा, त्याचा वध करायचा, तेव्हाच शांत बसायचं, असं ही वानर मंडळी रामचंद्रांना म्हणू लागलेली आहे. परंतु मनामध्ये रामचंद्रांच्या कृपा उपजलेली आहे, कारण सर्वांवरती अगदी शत्रू जरी असला तरी त्याला देखील कृपाळू असणारे आमचे रामचंद्र आहेत. आणि या रावणावरती, त्याच्या सेनेवरती त्यांचा असा रक्तपात झालेला पाहून रामचंद्राच्या मनामध्ये कनवाळा जागा झालेला आहे. या सर्वांनी जरी सांगितलं ससैन्य रावणाला मारून टाकू आपण, तरी देखील रामचंद्रांना यांचा जो सल्ला आहे तो पटेना गेला आणि रामचंद्र पुढे बोलू लागले. हे राजधर्मा वेदवीत तेनेच साधे परमार्थ ऐसे धर्म श्री रघुनाथ उपपादित सच्छात्रे. आणि मग रामचंद्रांनी आपल्या वशिष्ठ गुरूंनी शिकवलेली विद्या असेल आणि विश्वामित्रांनी शिकवलेले गुरुवचन असतील, याच्या आधारे राजधर्माची जी शिकवण मिळालेली होती ते वचन या सर्व वानरवीरांना सांगण्यासाठी सुरुवात केली. रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, माझ्या गुरूंनी आमच्या कुळामध्ये असा राजधर्म आहे की आपण शिष्टाई न करता, समोरच्याचं मत जाणून न घेता, त्याची परिस्थिती न पाहता उगाच रक्तपात करणे योग्य नव्हे.
ज्यांचा दोष नाही अशांना मारणं योग्य नव्हे, हा योग्य राजधर्म नव्हे, असं रामचंद्र सभेमध्ये बसलेल्या सर्व वानरवीरांना बोलू लागले. अतिशय अति समर्थ शिष्ट दाडावा लंकेत ऐसे बोलत श्री रघुनाथ वानर समस्त क्षोभले. आणि म्हणून रामचंद्र म्हणले आपण जे करायला पाहिजे ते म्हणजे शिष्टाई हवे. रामचंद्र म्हणू लागलेले आहेत रावणाला एकदा जाग करणं गरजेचं आहे, त्याला सांगणं जर तो शरण आला तर एकदा त्याला परत त्याच्यामुळे याचं सैन्य असेल त्याची प्रजा असेल याचं तरी वाचतील, हे रावणामुळे नष्ट होणार नाही. त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी रामचंद्र म्हणू लागलेले आहेत. रावणाचं ठीक आहे म्हणले, रावणाला मारू आपण ठीक आहे, परंतु त्याच्याबरोबर बाकीच्यांचा काय दोष आहे म्हणून त्यांची मुक्तता करण्यासाठी आपण एकदा शिष्टमंडळ रावणाकडे पाठवलं पाहिजे याचा विचार आपण करू, असं म्हणता क्षणी वानर रागावली की वानर म्हणू लागले हो रामचंद्र, आम्ही इथं युद्ध करण्यासाठी आलोय, रावणाला धडा शिकवण्यासाठी आलोय आणि तुम्ही शिष्टाई करायची म्हणताय. नेमकं याच्यासाठी कारण काय? आम्ही काय हारलोय का? आम्ही हार मानली? नेमकं झालं काय म्हणून तुम्ही आम्हाला शिष्टाई करण्यासाठी बोलत आहात? आमचे चोरून नेले सीता आम्हीच शिष्ट पाठवावा आता, हे तवा अयुक्त रघुनाथ युद्ध करिता भय काय. रामचंद्र दोष आमचा आहे का म्हणले, आम्ही शिष्टमंडळ पाठवायला पाहिजे का? जे अपराधी आहे त्याने पक्ष मांडायला पाहिजे. कोर्टात नाही का गेल्यानंतर जे अपराधी असतो ती पक्ष मांडतो, त्याला संधी देतात पहिल्यांदा. मग अगदी तसाच आहे, रावण अपराधी आहे, रावणाने आपल्याकडे शिष्टमंडळ पाठवलं पाहिजे. आपला दोषच नाही. चूक केली कुणी? रावणाने केली. चोरी कुणी केली? रावणाने केले. मग रावणाला कळायला पाहिजे बरं आपण त्याच्यासोबत युद्ध मांडलंय, आपण हारलोय का? नाही. युद्ध करण्यासाठी आलोय, आपल्याला कमीपणा अजून आलेला नाही. जर हारायला लागलो तर म्हणले ठीक आहे ना, समाचार करणं तह करणं तेव्हा योग्य होईल. आपल्याला झालंच नाही काही, आपण ज्या कार्यासाठी आलोय ते कार्य अतिशय परिपूर्णपणे करत आहोत, कुठेही आपल्याला उण नाही. उलट रावणाचं चुकलेलं आहे, रावणाला शिष्ट पाठवणं आपल्याला बरोबर नाही, रावणाला समजावून सांगणं योग्य नव्हे, असं ही वानर मंडळी रामचंद्रांना बोलू लागली. नाही पाहटलो रणे नाही उतालो ने याही वरे शिष्ट दाडणे लाजिरवाणे आमासे. खरोखरच लाज वाटण्यासारखं कार्य आहे रामचंद्र, तुम्ही जे आम्हाला सांगत आहात त्यामुळे आम्हाला लाज वाटेल म्हणले. आतापर्यंत रावणाबरोबर आम्ही युद्ध केलंय, महागारी तर फिरायची गोष्टच नाही. रावणासकट युद्ध केलंय म्हणले, आम्ही रावणाला धडा शिकवला आमच्या सुग्रीवाने म्हणले. मग एवढं सगळं युद्ध संग्रामामध्ये आम्ही परिपूर्ण असताना, रावणाचे हार होत असताना, रावण महागारी पळून जात असताना, एवढं बिळात लपून बसत असताना आपण त्याच्याकडे शिष्ट पाठवावा, आपण त्याला समजावून जायला सांगावं की रावणानं आपल्या समोर येऊन शरणागती पत्करून मला तुम्ही वाचवा, माझं चुकलं असं म्हणायचं राहिलं बाजूला, आणि आपणच त्याला म्हणायचं होय तुझा आम्हाला शरण ये. अरे रावण शरणागती पत्करायला तयार नाही ना, आपणच त्याला बोध करायला कशामुळे जायचं, असं ही वानर मंडळी सांगू लागलेली आहे. आपण श्रेष्ठ असताना, आपण पराक्रमी असताना जे हारू लागलेलं आहे, ज्याच्यामध्ये बळ नाही, शक्ती नाही, पराक्रम नाही, अशा समोर मान खाली घालणं, त्याच्या समोर शिष्ट पाठवणं योग्य नव्हे, अगदी आपल्याला लाजिरवाणं कृत्य आहे, असं ही वानर मंडळी रामचंद्रांना बोलू लागली. ऐसे बोलता समस्तन श्रीराम सांगे राज धर्मार्थ भूत दयाने परमार्थ समचित्त उपपादे. खरोखरच असं जरी वानर मंडळी म्हणलेली असली तरी रामचंद्राच्या मनामध्ये जे योग्य भावना होती, समचित्त म्हणजे शत्रू असू द्या किंवा मित्र असू द्या, आपली राजा असेल म्हणजे ज्या राजाला आपल्या प्रजेचं हित जाणायचं असतं तो राजा खरोखरच महान असतो. अगदी आपण ही राजा आहोत, तसाच हा रावण राजा आहे. आपल्या ठिकाणी रावणाला समोर ठेवून रामचंद्र विचार करू लागलेले आहेत, जर परचक्र आलं तर एखाद्या राजानं काय करायला हवं, याच्यासाठी राजधर्माचा उपयोग करायला हवा. आणि रावणानं राजधर्म योग्य आचरण केलेलं नाही, रावणाचं आचरण चुकलेलं आहे, परंतु आपण आपला राजधर्म सोडणं योग्य नव्हे, असं रामचंद्र म्हणून या सर्व वानर मंडळीला सांगू लागलेले आहेत. रावणाचं जरी चुकलेलं असलं तरी आपण आपला राजधर्म सोडणं योग्य नव्हे, म्हणून रामचंद्र भूतदया आणि परमार्थ साध्य करण्यासाठी म्हणजे समोर असलेल्या राजा रावणाच्या प्रजेवरती उपकार करण्यासाठी, सेनेवरती उपकार करण्यासाठी रामचंद्र कृपाळूपणे या वानरवीरांना काय सांगू लागले. योग धर्म चतुर्विध सामदाम दंड भेद
अनादि सिद्ध हे प्रसिद्ध ऐका विषद विभाग. आणि मग रामचंद्रांनी युद्ध धर्माचे जे विषय आहेत या सर्वांना सांगण्यासाठी चालू केलेला आहे. युद्ध धर्म 4 विभागामध्ये विभागलेला आहे. साम, दाम, दंड आणि भेद. आपण अगदी चाणक्य नीतीमध्ये याचं वर्णन खूप क्लिष्ट पद्धतीने असेल किंवा सुयोग्य पद्धतीने त्यांनी जे करून सांगितलेलं असेल ते ऐकलेलं आहे. अगदी याचीच सगळी जी माहिती आहे, अगदी पूर्वापारपणे चालत आलेल्या या 4 गोष्टींची माहिती रामचंद्र वानर श्रेष्ठांना सांगू लागले. धुरेचे अंगे गाडेपणा तेथे युद्ध करे कोण. गजवाजी रथ देऊन धन शत्रू बुजावून बोळवावे. आणि रामचंद्र सांगू लागलेले आहेत याच्यामधला जो पहिला धर्म आहे तो म्हणजे दाम नावाचा. जर शत्रू आपल्यापेक्षा प्रबळ असेल तर त्याच्या समोर हार मानलेली बरी. नाहीतर उगाच उंदरानं उठायचं आणि सिंहासोबत युद्ध करायचं असं म्हणल्यावर मग काय उंदराचं खरंय काय? किंवा हरण म्हणलं, काळवीट म्हणलं, सिंहासोबत जाऊन युद्ध करतो आणि सिंहाला हरवतो, शक्य नाही. जिथं आपला ठाव लागणार आहे, निभाव लागणार आहे, जिथं आपली शक्ती कामाला येणार आहे त्याच्या संगच युद्ध करावं. नाहीतर पैलवान खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा आपण आहे काडीचं मोडीचं आणि त्याच्या समोर युद्ध करायला जावं, शक्य आहे का? शक्यच नाही. जर असा आपल्या समोर असणारा युद्ध करणारा आला तर त्याच्या समोर युद्ध न करता त्याची स्तुती करावी, त्याला बोलावं, त्याला धन द्यावं, त्याची मनोधरणी करावी आणि सर्व प्रकारे त्याचं मन ठेवून त्याची यथोचित सांगता करावी. त्याला आपल्यापासून त्याला जिंकून मनोभावाने त्याला जे त्याचं मनोरथ आहे ते पुरवून आपल्या लोकांचा इथं निभाव लागावा. आपल्यावरती आलेलं परचक्र त्याला सैन्य संपत्ती दान धर्म करून त्याला दूर पाठवावं. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा जो दाम नावाचा धर्म आहे त्या प्रकारे आपली सुटका करायला हवी असं रामचंद्र सांगू लागले. ना तरे देवने देश दुर्ग वाचवावे धुरेचे अंग. या नावगा दान प्रयोग भेद विचार तो ऐका. असं जर परचक्र आपल्यावर चालून आलं असेल, आपण त्याच्या समोर निभाव लागू शकणार नाही, तर आपण काय करायला पाहिजे? आपला जो देश आहे, दुर्ग आहे, आपली जी सर्व मातृभूमी आहे किंवा या सर्वाचा त्याग करायला हवा. कारण एकदा भूमी गेलेली परत घेता येईल. अगदी नाही का शिवाजी राजांनी सुद्धा असंच केलं होतं, तह केला होता. सर्वांना दुर्ग जे होते ते देऊन टाकले होते. अगदी जेव्हा इथं पुरंदरचा तह केला होता त्यामध्ये सर्व गड किल्ले राजांनी मोगलांना दिलेले होते. परंतु ठीक आहे म्हणाले, आपली प्रजा वाचली पाहिजे, सर्व प्रजेमध्ये असलेल्या लोकांचं रक्षण झालं पाहिजे यासाठी सर्व दुर्ग त्यागलेले होते. परंतु ते पुन्हा मिळवता येतील, पण एकदा जनता संपली, आपली रयत संपली तर ती मिळणार नाही. म्हणून आपले दुर्ग त्यांना देणं योग्य ठरेल. अशा प्रकारचा युद्ध धर्म रामचंद्र वानरांना समजावून सांगू लागले. पडल्या दुरेसे दारुणे युद्ध नाही सैन्याना सैन्य सनद. तेने पर सैन्य करुणे भेद करावे युद्ध तद नव्हे. आणि ठीक आहे, जेव्हा अशी आपली युक्ती चालणार नाही, दाम नावाचा धर्म तिथे चालणार नाही, तेव्हा काय करायला पाहिजे? तर तिथं भेदाचा अवलंब करायला पाहिजे. शत्रू सैन्यामध्ये कुठे भेद सापडतोय का बघायला पाहिजे, नाही का? जर अतिशय शत्रू सैन्य खूप प्रबळ असेल तर त्याच्यामध्ये जसं आपल्या गावात असते ना तुझं माझं करणारी लोक, गावामध्ये जेवढी एकी असते तेवढी आपल्याला माहित असते. परंतु गावामध्ये काही काही टाळकी अशी असतात, तुझं बी म्हणणारी माझं म्हणणारी, समोर एकमेकांना गोड बोलणारे असतात, पण जेव्हा लांब जातील तेव्हा म्हणतील लय शहाणा आहे, मला सांगायला गेला होता. बाहेर गेल्यानंतर त्यांची मनोवृत्ती बदलत असते. हा जो त्यांच्या सेनेमध्ये भेद असेल, अगदी त्यांच्या प्रधानामध्ये वेगळे भेद असतील किंवा प्रधानाचा राजासोबत जमत नसेल, बाकीच्या कोणाचं सैन्यामध्ये एकाचं दुसऱ्यासोबत जमत नसेल, अशांना पहिल्यांदा हेरून काढायला पाहिजे. त्यांच्यामधले भेद आपल्याला समजले पाहिजेत आणि ते भेद आपण वापरून त्यांच्यामध्ये फूट पाडायला पाहिजे आणि मग त्यांच्यामध्ये एकाला जिंकायला पाहिजे. असा भेद नावाच्या शास्त्राचा उपयोग करून आपण समोर आलेल्या परचक्राला अडवू शकतो. अशा प्रकारचे युद्ध धर्म रामचंद्र समजावून सांगू लागले. वेदाची अनुव्रते रणे परचक्रा लावते ख्याते. ऐसी भेदाची गते सामस्थिती ते ऐका. आणि अशा प्रकारे हे भेद नावाचं युद्ध धर्माचं शास्त्र आहे. जर समोरच्या मध्ये भेद असतील, त्यांच्याच सैन्यामध्ये भेद असतील,
तर ते आपल्यावरती जिंकू शकणार नाहीत. परचक्र आलेला आपण हरवून लावू शकतो, किंवा जर आपल्याला ते हरले नाहीत, आपल्यामध्ये भेद असतील, तर समोरचा शत्रू विजयी नक्की होणार, याच्यामध्ये ते मात्र शंका नाही, असं रामचंद्र सांगू लागले. ठीक आहे म्हणले, हे भेद नावाचं झालं, परंतु यानंतर जे साम नावाचं शास्त्र आहे, युद्ध धर्म आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. युद्ध समय सामानुक्रम मुख्यत्वे राजधर्म सामे भूतदया संभ्रम सामतो परमार्थ. आणि रामचंद्र सांगू लागलेले आहेत, या युद्ध धर्मामध्ये सर्वात जर मोठा सर्व युद्ध धर्म असेल तर तो साम नावाचा आहे. या धर्माचं आचरण केलं तर आपण युद्ध धर्म देखील राखू शकतो, परमार्थ देखील साधू शकतो, आणि यामुळे आपण सर्व भूतदया देखील जपू शकतो. कशा प्रकारचा हा सामधर्म आहे याचं विवेचन रामचंद्र करू लागले. साम न करिता जाण युद्ध करिता दारुण असंख्य मरती प्राणीगण ते हत्या कोण सोशील. आणि रामचंद्र सांगू लागलेले आहेत, या सामधर्मामध्ये असं सांगितलेलं आहे, आपल्या समोरचा जो शत्रू आहे त्याला आपल्या समोर आपल्या सारखंच जाणून त्याच्याही मनाची परिस्थिती जाणून घेणं योग्य ठरेल. त्याचं मत काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. त्याचं मत जाणून न घेताच आपण त्याच्यावरती आक्रमण करणं योग्य नव्हे. जर तो आपल्याला शरण यायला तयार असेल तर त्याचं म्हणणं अगोदर ऐकून घेणं बरोबर ठरेल. आणि तो जर आपल्याला शरण यायला तयार असेल, त्याला न विचारताच आपण त्याच्यावर आक्रमण केलं तर जी होणारी जीवितहानी आहे, वित्तहानी आहे, हे सर्व नगर नाश होणार आहे. त्याचा दोष जो आक्रमण न विचारताच न पुसताच समोरचा शरण येत असताना देखील जो आक्रमण करेल त्याच्या माथ्यावरती लागतो. जर आपण सामधर्माचं आचरण केलं नाही, जे तिथं जीवितहानी होणार आहे, त्यामुळे होणारी जी सर्व जीवितांचा नाश आहे, त्याचं पाप जे नाश करण्यासाठी गेलेलं युद्ध सैन्य आहे किंवा त्यांना आदेश देणारे जे आहेत यांच्या माथ्यावरती बसतं, आणि असं करणं योग्य नव्हे. म्हणून आपण सामधर्म आचरला पाहिजे, असं रामचंद्र या सर्वांना सांगू लागले. स्वय साम न करिता साम मानी जो सर्वता भूत हत्या त्याचे माथा राजधर्मता सुनीती. आणि राजधर्मामध्ये सुनीती कोणाला म्हणतात तर योग्य नीती. राजधर्मामध्ये कुठल्या नीतीचा आपण अवलंब करावा याच्यासाठी रामचंद्र सांगू लागलेले आहेत. यालाच सुनीती म्हणायला हवं. कोणत्या मार्गाला? दाम नाही, दंड नाही, भेद नाही, तर साम मार्गाचा उपयोग करून आपण समोरच्याचं मत जाणून घेतलं पाहिजे. आणि तेव्हा योग्य सुनीतीने त्याला जेव्हा आपण विचारपूस करू, जर तो आपल्या बरोबर आपलं मत ऐकायला तयार नाही, उलट या उलट आपल्या बरोबर प्रतिवचन करत असेल, उलट उद्धमी मार्गाने आपल्या बरोबर युद्ध करण्यासाठी तयार होत असेल, तर आपल्याला युद्ध धर्मामध्ये जे आपण दुसऱ्याची जीवितहानी करू, वित्तहानी करू, त्याचा दोष आपल्याला लागत नाही. आपण त्याला समजावू लागलो होतो पण त्यानं समजून घेतलं नाही. याचं जे पाप आहे, या सर्व न समजल्यामुळं किंवा आपण अपराधी असून देखील क्षमा न मागितल्यामुळं जे होणारं वित्तहानी आहे, जीवितहानी आहे, जे लोक मरणार आहेत, जेवढे सगळे जीव या युद्धामध्ये मरणार आहेत, त्या सर्वांचं पाप जो ऐकणार नाही त्याच्या माथी लागेल. म्हणून आपण सामधर्माचं आचरण करणं योग्य आहे. अशा प्रकारचा युद्ध धर्म अतिशय योग्य आहे. याच नीतीचा आपण अवलंब करू, असं रामचंद्र वानर श्रेष्ठांना बोलू लागले. श्री राम स्वय परब्रह्मा अनुवादला राजधर्म तेची भूतदया निश्चिम परमार्थ परम संग्रामे. आणि रामचंद्र अगदी युद्ध संग्रामामध्ये जर आपण असलो तर समोरच्याचा विचार करणार आहे का? नाही. आपण एकदा रागाला पेटलो तर आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणाला सुद्धा गिनत नाही. पण रामचंद्र तसे नाहीत. एवढंही होऊन रावणाचा जो अत्याचार आहे पराकोटीला जाऊन पोहोचलेला होता, तरी देखील रामचंद्राच्या मनामध्ये भूतदया निस्सीम होती. अतिशय सीमाच रामचंद्रांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रेमाला नव्हती, कृपाळूपणाला नव्हती. समोर शत्रू असला तरी रामचंद्राच्या मनामध्ये कृपा उपजलेली होती. या शत्रू सैन्याचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी रामचंद्र युद्ध संग्रामामध्ये देखील परमार्थाचा विचार करत होते. करता युद्ध रणकंदनार्थन तेच लाभे पै परमार्थ ऐसे बोलता रघुनाथ वेद विस्मित वीरांची. आणि रामचंद्राने दोनही प्रकारे या सगळ्यांना समजावून सांगितलं. अगोदर म्हणत होते शिष्टाई करायला कोणाला तरी पाठवायला पाहिजे,
आणि जेव्हा कोण ऐकणार नाही तेव्हा आपण युद्ध धर्म करणे, युद्धाचं आचरण करणे योग्य आहे असं जेव्हा रामचंद्रांनी सांगितलं तेव्हा बाकीच्यांना विस्मय वाटला. रामचंद्र आपल्याला हे जे गोष्टी सांगू लागलेल्या आहेत त्या खरोखरच नवल करण्याजोग्या आहेत. अगदी वेदांना सुद्धा रामचंद्र जे सांगू लागलेले आहेत त्याचा अर्थ समजेना गेला. स्वधर्म बोलता रघुपतींचा कटला बृहस्पती, चाकटल्या वेद श्रोते टकमकते शास्त्रार्थ. आणि हे जे शास्त्रार्थ आहेत अगदी देवांचे जे गुरु आहेत बृहस्पती यांना देखील आश्चर्य वाटलं. रामचंद्रांनी दोन्ही धर्म इथे सांगितलेले आहेत. परमार्थ म्हणजे दुसऱ्याच्या धर्माचं रक्षण करणं देखील आपल्याला योग्य ठरेल आणि स्वधर्माचं रक्षण करणं देखील योग्य आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी आपण कशा साध्य कराव्यात याच्याबद्दलची वचनोक्ती जेव्हा रामचंद्रांनी सांगितली. स्वधर्माचं रक्षण करावं तसंच परमार्थाचं परक्याच्या देखील हिताचं रक्षण करावं याबद्दलची स्पष्टोक्ती रामचंद्रांकडून सर्वांनी ऐकली आणि शास्त्रामध्ये देखील याबद्दल विवेचन आपल्याला आज ऐकू मिळू लागलं. गीते माझी श्री भागवत युद्ध बोलेला परमार्थ, तोच अनुवाद श्री रघुनाथ, तोच श्लोकार्थ अवतार. आणि नाथ माऊली सांगू लागलेले आहेत इथंच या रामजन्मातच नाही तर पुढे याच रामचंद्रांनी कृष्ण जन्मामध्ये जेव्हा अवतार घेऊन गीतेमध्ये जेव्हा श्लोक सांगितलेले आहेत युद्ध धर्म अर्जुनाला समजावून सांगितलेला होता त्याबद्दलचा श्लोकानुवाद आपण सर्वजणांनी याच युद्ध धर्माचा इथं ऐकलेला आहे. आणि अशा प्रकारची रामचंद्रांची वचनोक्ती आपण सर्वथा या रामचंद्रामध्ये ऐकत असतो असं नाथ माऊली सांगतात. श्री गणेशाय नमः रामचंद्राय नमः. ज्यासी नाही रणाभिमान, कर्मी नाही कर्माभिमान, ज्यासी दोही नाही देहाभिमान, ते तू जाण नित्य मुक्त. आणि नाथ माऊली सांगू लागलेले आहेत रामचंद्रांचं जे म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे. ज्याला युद्धाभिमान नाही कर्माभिमान नाही अशी माणसं जी असतात ती नित्य मुक्त असतात. जे जे कर्म केले ते ब्रह्मार्पण केले अशी ज्यांची मनाची स्थिती असते त्या सर्वांनी आपण जे कर्म केलेले आहेत ते ब्रह्मार्पण केल्यामुळे त्या कर्माचं बाध्यपण किंवा लक्षण त्या कर्म करणाऱ्या व्यक्तीला कधीच लाभत नाही. आणि असं देहाभिमान सोडून गेलेली व्यक्ती खरोखरच परमार्थ करत असते असं नाथ माऊली सांगतात. ते जे जे करती कर्माचरणा, ते ते कर्मची होय ब्रह्मपूर्ण, त्यासी नाही दोष दर्शन, चैतन्य घन निज दृष्टी. आणि अहंकार या सर्वांचा त्याग करून जे लोक या समाजामध्ये विचरण करत असतात किंवा सर्व आपल्या कर्म धर्माचं पालन करत असतात अशा व्यक्तींचे जे विचार असतात ते योग्य आहेत. ज्यांच्याकडे कुठलंही कर्म जरी केलं तरी ब्रह्मार्पण करण्याची शक्ती असते अशा व्यक्तींना आपण सदोदित नमन करत राहायला हवं. त्यांना कुठल्याही दोषाचं दर्शन घडत नाही, त्यांच्यामध्ये कुठलाच दोष आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी त्यांच्यामध्ये त्रिपुटीच नष्ट झालेली असते, दृश्य द्रष्टा आणि दर्शन त्यांचं संपून गेलेलं असतं. आणि अशा प्रकारे ही लोक समोरच्यामध्ये देखील परमार्थ किंवा परमेश्वराचं स्वरूप पाहत असतात आणि त्यामुळे ही देखील परमेश्वराच्या स्वरूपाला लीन झालेली असतात. नाथ माऊली सांग. ज्यांच्या बुद्धीच्या पैठाई देही देही दोन्ही नाही, कर्म बंध त्यांना बाधी काही, देही विदेही दे पुरुष. आणि नाथ माऊली सांगत आहेत अशाच प्रकारचे साधू असतात, संत असतात ज्यांनी देहावरचं ममत्व सोडलेलं असतं. देहामध्ये त्यांचा कुठलाही भाव शिल्लक नसतो आणि देहामध्ये असणारा मी परमतत्व आहे असा देखील भाव त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी अशी प्रचिती येऊन देखील मी ब्रह्म नाही, मी ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन जातो असा असणारा जो साधू सत्पुरुष आणि संत आहे, परमार्थ करणारा व्यक्ती आहे, तो खरोखरच पूजनीय आहे. त्याला कुठलंच कर्माचं बंधन नाही. आणि अशा प्रकारे सर्वांच्या मध्ये सदोदित परब्रह्म स्वरूप पाहणारे रामचंद्र या सर्व वानरवीरांना सांगत आहेत की आपण कोणत्या युद्ध धर्माचं आचरण करायला हवं. आयशा पुरुषी करिता रणा, मरते मारिते नाही जाना, ठस ठसावोनी पूर्ण करीती रण रण मारे. आणि म्हणून रामचंद्र सांगू लागलेले आहेत जर अशा भावाने आपण युद्ध करायला गेलो, कोणत्या भावाने, ज्याला आपण पुरुषार्थ दाखवायचा म्हणून फक्त चाललेलो नाही किंवा आपल्यावरती घडलेल्या अत्याचाराचा बदला घ्यायला चाललेलो नाही, तर
समोर असणारा देखील आपला ऐकत नाही आणि त्याने केलेले अपराध त्याची शिक्षा देण्यासाठी आपण त्याला चाललेलो आहे आणि तो ते अपराध देखील कबूल करायला तयार नाही. अशा प्रकारे आपण हे कर्म करत नाही तर हे अगदी धर्माचं कार्य करतोय असा भाव ठेवून अगदी कर्म आपल्याला करणं योग्य आहे असं मनामध्ये ठरवून जेव्हा आपण युद्ध करायला जाऊ, हे जे धर्माचं आचरण आपण करायला जाऊ तेव्हा आपल्याला याचा दोष लागणार नाही. म्हणून आपण रावणासमोर एकदा शिष्टाई करणं गरजेचं आहे असं रामचंद्र वानरवीरांना समजावून सांगू लागले. ब्रह्मा पावनी तटस्थ झाला तो तव सत्व गुणे प्राशिला त्रिगुणा जाणून दादुला युद्धित गटला तो शूर. आणि असे रामचंद्र आहेत समोरच्या मध्ये देखील ब्रह्मस्वरूप पाहून मनामध्ये आलेले जी उदार विचार आहेत या सर्वांच्या समोर व्यक्त करून त्यांच्यावरती भूतदया दाखवून करुणा दाखवून त्यांचं जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी रामचंद्रांनी हा अट्टहास लावलेला आहे. पण जर ऐकले नाहीत तर युद्ध धर्माचं आचरण निश्चित करतील आणि ठामपणे आपण आपला स्वधर्म रक्षण करण्यासाठी या राजा रावणाच्या सेनेबरोबर शिष्टाई केल्यानंतर युद्ध करू असं ठामपणे रामचंद्रांची स्पष्टोक्ती ऐकली आणि ब्रह्मदेव देखील चकित झाले. समोर स्वधर्माची कथा स्वये सांगता श्री रघुनाथा आती विस्मय हनुमंता जांबवंता तटस्थ. आणि असं रामचंद्रांचे विचार जेव्हा ऐकले समोर बसलेले सर्व वानर श्रेष्ठी जी होते त्यांना देखील विस्मय वाटला. खरोखरच आपण अविचाराने सगळा युद्ध संग्राम करत होतो, परंतु रामचंद्र आमचे प्रभू खरोखरच कृपाळू आहेत, कनवाळू आहेत, योग्य आचरण करणारे आहेत असंच आपणही करायला हवं. समोरच्याचं म्हणणं एकदा तरी ऐकायला पाहिजे. एक तरी संधी समोरच्याला आपलं म्हणणं किंवा बोलणं ऐकून घेण्यासाठी दिली पाहिजे. म्हणून रामचंद्रांनी या रावणावरती केलेले उपकार, त्याच्या प्रजेवरती केलेले उपकार खरोखरच थोर आहेत हे पाहून समोर बसलेला हनुमंत, जांबुवंत, नवे नवे सुग्रीवा सकट सर्व वानरसेना अतिशय आनंदून गेली. ऐकोनी श्रीरामाचे वचन हनुमान घाली लोटांगण अंगद सुग्रीवादी विभीषण वानरगण समयोगे. आणि असं रामचंद्रांचे विचार ऐकले. खरोखरच आपले प्रभू जे आहेत कृपाळू आहेत. एवढी मोठी कृपा राजा रावणावर, ज्यानं अत्याचार केलेला आहे त्याच्यावर, त्याच्या सेनेवर, त्याच्या प्रजेवर दाखवावी. खरोखरच उदार अंतकरणाचे आमचे रामचंद्र आहेत याचा भाव सर्वांच्या मनामध्ये होता. अगदी विभीषणा सकट सर्व 18 पद्म वानर सेना रामचंद्रांच्या सन्मुख लोटांगण घेऊ लागली. येथोनिया श्री रघुनाथा आमच्या युक्ती खुंटल्या आता तुझ्या मानेल अनुमाता त्या कार्यार्था तू करी. आणि मग वानर सेनेने रामचंद्रांच्या समोर हात जोडले. रामचंद्रांना सांगू लागलेले आहेत आमचा जो कार्यार्थ आहे तो तुम्ही निश्चित करा. रामचंद्र आमच्या युक्ती इथे संपलेल्या आहेत. आम्ही काय करावं हे तुम्हीच आम्हाला सर्वस्वी सर्वथा सांगा. अशा प्रकारे ही वानर सेना रामचंद्रांना बोलू लागलेली आहे. इथून आम्ही कशाचं आचरण करावं, कशा प्रकारे युद्ध करावं याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा असं बोलू लागले. ऐकोनी वानराचे वचन स्वये पुसे पै सर्वज्ञ शिष्ट पाठवावा कोण तो निवडून मज सांगा. आणि तरी देखील जाणते पण रामचंद्रांच्या जवळ असताना सुद्धा, रामचंद्र सर्वज्ञ असताना सुद्धा या वानर सेनेला बोलू लागलेले आहेत, सर्वांना विचारू लागलेले आहेत. ठीक आहे म्हणले आता आपण शिष्टाई किंवा शिष्टमंडळ त्यांच्याकडे पाठवायला पाहिजे. या अर्थाने रामचंद्र विचारू लागलेले आहेत की योग्य शिष्ट म्हणून कोणाला पाठवावं, आपला दूत म्हणून कोणाला पाठवावं, शिष्ट कोण म्हणून पाठवावा याच्यासाठी प्रश्न रामचंद्र समोर बसलेल्या वानर मंडळींना विचारू लागले. शिष्ट नसावा महाभेड शिष्टेन धरावी भीड शिष्ट बोलका सुघड निधडा प्रौढ निजबळे. आणि रामचंद्र सांगू लागलेले आहेत जो शिष्ट जाणार आहे तो रामचंद्रांचा असणार आहे, या सूर्यवंशाचा असणार आहे, आमचं प्रतिनिधित्व या रावणाच्या सभेमध्ये करणार आहे. मग रामचंद्रांचं सामर्थ्य किती आहे याची जाणीव या रावणाला करून देणार असला पाहिजे.
बेकडा नसला पाहिजे, भेड नसला पाहिजे. अगदी निर्भेड असणारा शिष्य किंवा शिष्ट निवडणं आपल्याला योग्य ठरणार आहे. म्हणून जो शिष्ट निवडायचा आहे तो अगदी निधडा असावा, प्रौढ असावा आणि त्याच्याकडे अतिशय शक्तिशाली किंवा शक्ती सामर्थ्य असावं, असं रामचंद्र वानर सभेमध्ये बोलू लागले. शिष्ट नसावा कानकुडा, शिष्ट नसावा प्रेमळ गाडा, शिष्ट नसावा ज्ञान मुडा, पाहिजे निधडा अति योग्य. कानकुडा ज्ञान मुडा अशा प्रकारचा शिष्य नाही पाहिजे. शिष्य कसा पाहिजे? अगदी सुघड बोलणारा, अगदी स्पष्टपणे जो हेतू आहे ते राजा रावणाला समजावून सांगणारा, अगदी ठणकावून सांगितलं पाहिजे रावणाला, रावणा तू अपराध केलेला आहेस असं ठणकावून रावणाला समजावून सांगणारा पाहिजे. किंवा कमी ऐकणारा नसावा. रावण जरी शरण आला तरी हे ऐकलंच नाही आणि इकडे येऊन वेगळंच सांगितलं म्हणजे कानकुडा, वेगळंच काहीतरी ऐकायचं तिसरंच इकडे येऊन सांगायचं. म्हणजे आपण नाही का सुतळीचा साफ करून सांगत एकमेकाला, इकडे ऐकायचं एक आणि एकाचं दोन करून सांगायचं. असं सांगणारा शिष्य नको, कानकुडा नाही पाहिजे. ज्याच्याकडं ऐकण्याची देखील दृष्टी खूप दूरदृष्टी असली पाहिजे. त्यानं सांगितलेला जो भाव आहे ते त्या शिष्टमंडळ करणाऱ्या शिष्टानं व्यवस्थित ऐकला पाहिजे आणि ज्ञानाने देखील तो श्रेष्ठ पाहिजे, असं रामचंद्र बोलू लागले. शिष्ट पाहिजे अति चतुर, उत्तरी देणे प्रति उत्तर, राहुनिया धुरे समोर अति प्रखर बोलका. तिथं जाऊन काय असं मिळमिळीत जाऊन भाषेत बोलणं गरजेचं नाही. रावणा आम्ही तुझ्या समोर आलोय आणि आमचं रामचंद्र आले ते आणि त्यांची तेवढी सीता सोडून देतो कारण असं म्हणणं त्याला जमणार नाही. तिथं कसं बोलायला पाहिजे? अगदी प्रखर वाणीमध्ये बोलायला पाहिजे, अगदी ठणकावून रावणाला सांगितलं पाहिजे, रावणा जर तू आज इथं युद्ध संग्रामामध्ये राहिलास, मातेला आमच्या सोडून दिलं नाहीस तर तुझा घात निश्चित आहे. एक सुद्धा सेनेमधला सैन्य तुझ्या जीवित उरणार नाही असं ठणकावून रावणाला बजावून सांगणारा आमचा शिष्ट पाहिजे. म्हणून रामचंद्र सांगू लागलेले आहेत कितीही मोठा धुरा त्यांच्या समोर उभा राहिला, एक मोठा राक्षस जरी भेडवायला आला, नवे रावण जरी समोर उभारला तरी रावणाला सुद्धा तिथं मारेन असं सामर्थ्य ठेवणारा शिष्य आपण रावणाच्या सभेमध्ये पाठवला पाहिजे, रामचंद्र बोलू लागले. धुरे सम्मुख बोलता, सभा क्षोभन उपजे चित्ता, आपुल्या दावणी पुरुषार्था, स्वामी कार्यार्था साधक. आणि काय आपण आपल्या घरी बोलायला जाणार नाही किंवा पाहुण्यासोबत शिष्टाई करायला जाणार नाही. पाहुण्यासोबत शिष्टाई करायला गेल्यानंतर जरा समोपचाराने बोलतो ना, त्यांचं पण आपल्याला जपायचं असतंय, आपलं बी जपायचं असतंय, है की नाही, नातं जपायचं असतंय. तसं शत्रू पक्षामध्ये नाहीये. या रावणाबरोबर आपल्याला काही नातं जपायचं नाही. रावण गेल्यावर काय आपले तिथं आदरानं म्हणजे शिष्टाई करण्यासाठी पाठीमागं पण मंडळ जात होते ना, अगदी कृष्ण देखील गेले होते, त्यांचं पण आदर सत्कारानं केलं जरा स्वागत. पण तसं इथं नाही म्हणले, रावण काही स्वागत करणारा नाही. त्याच्या सभेत गेल्यानंतर रामाच्या शिष्टाला तो काही साधी वागणूक देणार नाही, सन्मानानं येऊन बसवणार नाही. मागच एकदा हनुमंत गेले होते ना, कुठं सन्मान दिला होता काय? अरे हा जेव्हा आपला शिष्ट जाईल तेव्हा रामचंद्र सन्मान देणार नाहीत, त्याच्यावरती रागावतील, त्याला मारण्यासाठी धावतील, त्याला इथंच पुरतो असं म्हणतील. मग तिथे गेल्यानंतर काय रावणासमोर असं धीर खचून न जाणारा माणूस नाही पाहिजे. जर अशी योग्य वेळ जर आली, असा प्रसंग जर आला तर त्या रावणाच्या सभेमध्ये बसलेल्या सर्वांना आपल्या पुरुषार्थाची चुणूक दाखवणारा किंवा आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे आणि आमच्या वानर सेनेमध्ये किती सामर्थ्य आहे आणि आमच्या स्वामीमध्ये किती सामर्थ्य असेल याची जाणीव करून देणारा शिष्ट हवा, असं रामचंद्र बोलू लागले. होत पाहिजे अत्यंत लाठा, क्षोभल्या गांजी दशकंठा, रावण सभेचा उन्मात ताठा, जो वाटी व पाटा रणमध्ये. आणि रामचंद्र सांगू लागलेले आहेत रावणाच्या सभेमध्ये बसलेले प्रधान काही साधे सुद्धा नाहीत, त्यांना अतिशय गर्व आहे. गर्विष्ठ असलेले हे प्रधान यांच्यामध्ये साधा गर्व नाही म्हणले. अक्षरशः रामचंद्र ज्या हनुमानानं लंका आधीच सगळी जाळलेली होती त्या हनुमानाला संपवण्याच्या हे गोष्टी करत होते. असले हे रावणाचे प्रधान आहेत, गर्वाने उन्मत्त झालेले त्याचे प्रधान आहेत आणि ते आपल्यासोबत योग्य वागणूक देणार नाही. जर ते गर्वाने आणि अहंकाराने तुझ्या समोर आले, आपल्या शिष्टा समोर आले तर त्यांना देखील सर्वज्ञपणे आपण त्याला जाणीव करून दिली पाहिजे, यांना देखील धडा शिकवला पाहिजे, तिथलं त्याचं तोंड बंद केलं पाहिजे. असा प्रखर असणारा आणि सामर्थ्यवान असणारा शिष्ट आपण निवडावा, असं रामचंद्र बोलले. श्रीरामी सर्वज्ञत्व चोखडे, आम्ही तव मानराव माकडे, काय बोलावे तुझ पुढे, जे
देवी सूर्या पुढे खद्यते. आणि वानर मंडळी रामचंद्रांना म्हणू लागलेली आहे, रामचंद्रा आम्ही कसं सांगावं आमच्या मधलं कोण श्रेष्ठ आहे. कारण वानर मंडळी खरोखर स्वभावाने विनम्र होती. रामचंद्रांच्या समोर अतिशय लीन भावाने ही वानर बोलू लागली, रामचंद्र आमच्याही पेक्षा बुद्धिवंत आणि श्रेष्ठ तुम्ही आहात. आम्हाला काही एवढं सुचत नाही, आम्हाला एवढं कळत नाही, जेवढं तुम्हाला कळतंय तेवढं आम्हाला कळत नाही. म्हणून या शिष्टाची निवड करणं, याचं कार्य जे आहे ते तुम्हीच करा. असं ही वानर मंडळी आमच्या मधून कोणाला पाठवायचं याचा विचार तुम्हीच आम्हाला सांगा. असं बोलू लागले. वदलासी दूतकथा तो लक्षेना मुच्या चित्ता, तो तुझ मानिल रघुनाथा त्याशी तत्वता धारावे. आणि वानर मंडळी म्हणू लागलेली आहे, रामचंद्र तुम्ही जे हे शिष्टामध्ये असलेले गुणांचं गान केलेलं आहे, शिष्ट कसा असावा याच्याबद्दल जे आम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार आम्हाला आमची काय बुद्धी चलत नाही. त्यानुसार आमच्या चित्ताला म्हणजे आमच्या मनाला आमच्या मध्ये कोण आहे याची पारख करणं आम्हाला जमत नाही. कारण पारखी तसाच असावा लागतो, तेव्हा रत्न योग्य मिळतात. नाहीतर सोनाराकडे गेल्यावर आपल्याला सोनं मिळणार आहे. लोहाराला जर सांगितलं परीक्षा करून बघ सोन्याची, जमल का? नाही जमणार. अगदी तसं रामचंद्रांना सांगू लागलेले आहेत, पारखी नजर तुमची आहे. आमच्यामध्ये असा कोण आहे जो गुणवंत आहे, धैर्यवंत आहे, प्रबळ आहे, शक्तिशाली आहे, ज्याची वाणी प्रकार आहे आणि निज सामर्थ्याने जो प्रबळ आहे असा वीर तुम्हीच पारखून निवडा. असं वानर मंडळी रामचंद्रांना बोलू लागले. शिष्ट धारावा हनुमंता येणे गांजिले लंकानाथा, लंका जाळून आला तन त्याशी सर्वता नय धाडू. आणि मग वानर मंडळीमध्ये बसलेली मंडळी सांगू लागलेली आहे, अगदी रामचंद्र देखील याला दुजोरा देऊन म्हणत आहेत. सगळ्यांनी पहिल्यांदा मोठ्यानं हनुमंताचा विचार केला. म्हणले हनुमंताला धाडावं काय, पण म्हणले नको बाबा, एकदा हनुमंत गेला होता, महागत रावण संपला असता कसा बसा रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली होती म्हणून वाचलाय. एकदाच गेला होता, लंकानाथाची पुरते भुई थोरी झाली होती, रावणाला पळायला सुद्धा जागा सापडायला गेली होती, अक्षरशः सगळी लंका एकट्यानं जाळली होती. आता जर गेला तर काहीच ठेवायचं नाही, म्हणून या हनुमंताला पाठवणं योग्य नव्हे. हनुमंत सगळं संपवेल म्हणले, म्हणून हनुमंताला पाठवायचं नको असं सभेमध्ये निश्चित झालं. नीळ दूत विचक्षणा बोलू जाणे सुलक्षणा, त्याच्या ठाई अवलक्षण नाकी अवगुण ते ऐका. आणि नंतर निळाचा विचार करू लागले. निळ जो आहे त्याच्याबद्दल विचार केला. जरी सुलक्षण असला, चांगला दिसायला असला, अंगात ताकद असली, पण बोलायला लय विचित्र आहे म्हणले. जरा बोलताना या निळाची जी गोष्ट होते ती काही योग्य होत नाही. याला बोलण्याची गोष्ट कळत नाही किंवा काय बोलावं याचे शब्द सुचत नाहीत, म्हणून याला जरा बाजूला ठेवा. म्हणून या निळाच्या जे अवगुण आहेत त्याच्याबद्दल सांगू लागले. शिष्टाईन घेता रावणा नळन परते आपणा, त्याशीच करील रण कंदन बळाभिमान बळदर्प. आणि नीळ नावाचा जो वानर आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे जो बळाचा दर्प आहे, अभिमान आहे, कारण हा अभिमानी होता. म्हणून हे सांगू लागलेले आहेत, जर रावणाने हे निळाचं बोलणं ऐकलंच नाही तर रावणालाच फराफरा इथं धरून आणेल म्हणले. पण ह्याला ऐकलंच का नाही म्हणून ह्याच्या बरोबर युद्ध करायला एकटाच गडी तिथल्या तिथं सभेमध्ये चालू करल, म्हणून ह्याला बी धाडणं योग्य नव्हे असं सभेमध्ये निश्चित झालं. नाही त्याच सारिखा न कळे स्वामी कार्याचा अवांका, जाओनी झोंबेल दशमुखर बाहुबळे देखा मारावया. जसा निळ आहे अगदी तसाच नळ पण आहे म्हणले. याचा पण तसंच आहे म्हणले निळासारखं. जर रावणाला ऐकलं नाही, शिष्टाचार करताना व्यवस्थित सन्मान केला नाही, काय बोललं नाही, म्हणला मी तुझं ऐकतच नाही, जा म्हणला महागारी, तर ही काय असा महागारी यायचं नाही म्हणले. रावणाला एकदा का होईना कानपडीत मारून येईल, दाखवून येईल म्हणले धसका. रावणाला हिसका दाखवल्याशिवाय ही काय महागारी येणार नाही. अगदी निळाला सुद्धा यासारखं पाठवणं योग्य नव्हे. नळ योग्य नाही, निळ योग्य नाही असं सभेमध्ये निश्चित. दूत पाठवावे दधिमुखा संधी न माने दशमुखा, तो पावोनी अति दुःखान मर्दिल लंका अति विवेके. आणि मग दधिमुखाचा विचार सुरू झाला. दधिमुख बी काय साधे सुधे नव्हते म्हणले. जर दधिमुखाला पाठवायचं झालं तर हे बी रावणानं नाही म्हणले एकदा की रावणाला तिथं धरून रावणाला संपवेल, अख्ख्या लंकेचं कंदन करून दधिमुख माघारी येतील, पण रावणानं ऐकलं नाही असं म्हणणार
नाही, ऐकायलाच लावतील, त्याला भाग पाडतील, अशा प्रकारे दधिमुखाला सुद्धा पाठवणं योग्य नव्हे असं बोलू लागले. दूत पाठवावा जांबवंत अतिवृद्ध पायी अशक्त तो अति मंत्री बुद्धिवंत असावा सतत मजपासी. आणि मग बाकीच्यांनी जांबवंताचं नाव सुचवलं. रामचंद्र म्हणले, अरे तुम्हाला काय कळतं का नाही म्हणले, जांबवंत किती म्हातारा आहे बघा की म्हणले, त्याचा पाय मोडलाय आधीच, त्याला काही जाणं होणार आहे का म्हणले. आपल्यासारखे मोठमोठे इकडे वीर योद्ध सोडले म्हणले ना, या म्हाताऱ्याला जो बुद्धिवंत आहे, सर्वश्रेष्ठ आहे, ज्याच्या सल्ल्याची पूर्ण युद्धामध्ये आपल्याला गरज आहे, असा माणूस आपल्या जवळ असणं गरजेचं आहे म्हणले. काय झाल्यावर काय करावं हे या जांबवंताला परिपूर्ण माहिती आहे म्हणले. ही माणूस इथंच असलेला बरा आहे म्हणले, कारण अनुभवी माणसाचा हात असावा ना म्हणले माग. म्हणून जांबवंताला इथंच ठेवलं पाहिजे. जांबवंत वयोवृद्ध आहेत, त्यांच्या पायाला जरा लागले म्हणले, त्यांना पाठवणं योग्य नव्हे. म्हणून जांबवंताचा जो विचार आहे तो सर्वस्वी टाळा असं रामचंद्र बोलू लागले. भूतत्वे धाडू पणस तरी परिते अतिशय कर्कश नेणे सदुक्ती अनुप्रवेशन झोंबेल उदास दशकंठा. जर पणसाला पाठवायचं म्हणलं तर पणस देखील अतिशय कर्कश आहे. रावणानं नाही ऐकलं तर रावणासोबत युद्ध करायला जाईल. दूत धारिता कुमुद करील रावणासी विवाद बोलता बोलता चरेल क्रोध करील उपमर्द लंकेशा. आणि कुमुदाला धारायचं म्हणलं तर काही खरंच नाही म्हणले. रावणाला बोलता बोलता जर रावण एखादा वाकडा शिकडा शब्द बोलला तर ही बाबा त्याच्यापेक्षा रागीट आहे म्हणले. ही त्यालाच तिथं त्याचा उपमर्द केल्याशिवाय ठेवणार नाही. ही अरे म्हणला रावण एकदा की ही कार्य नव्हतं, 2-4 कानाखाली मारून यासारखं आहे म्हणले. ह्याला काय पाठवायचं नको. दूत पाठवावा सुषेण चतुर बोलका सुलक्षण संधीन मानेता रावणन देईल प्राण सीतेसाठी. आणि जर सुषेणाला पाठवायचं म्हणलं, सुषेण जाऊन रावणाला सांगेल तू आमच्या सोबत संधी कर, मातेला सोडून दे असं जेव्हा सुषेण युक्तिवाद करेल, सभेमध्ये बोलेल, तेव्हा रावण ऐकायचं नाही. आणि हे सुषेण देखील युद्धासाठी रावणासमोर सज्ज होतील, परंतु हार मानणार नाहीत, शिष्टाई परिपूर्ण केल्याशिवाय माघारी येणार नाहीत असं हे सर्व सभेमध्ये बोलू लागले.